मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये. दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी सेट परीक्षेसाठी या वर्षीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. बऱ्याचशा मित्रांनी फॉर्म सुद्धा भरलेला असू शकतो, परंतु अनेक मित्रांच्या मनामध्ये सेट परीक्षेविषयी बरेचसे प्रश्न आहेत. त्याच प्रश्नांचा उत्तर देण्याचा प्रयत्न गुरुकृपा अकॅडमीच्या माध्यमातून या व्हिडिओद्वारे केला जाणार आहे. चला तर सेट परीक्षा 2024 आणि त्या संदर्भानं काही प्रश्नांची चर्चा करूया आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला मुद्दा आहे सेट परीक्षेची पात्रता काय आहे. तर पहा, जर आपल्याला सेट परीक्षा द्यायची असेल तर सर्वात महत्वाचा मुद्दा किंवा सर्वात महत्वाची पात्रता आहे ती म्हणजे आपण पदव्युत्तर परीक्षा पास असणे, उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. या पदव्युत्तर परीक्षेस आपण जनरली पोस्ट ग्रॅज्युएशन असे इंग्लिशमध्ये म्हणत असतो. त्याच शब्दाला आपण शॉर्टकटमध्ये पीजी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन असं म्हणत असतो. तर सेट परीक्षा देण्यासाठी किंवा सेट परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला पीजी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण असणे आवश्यक आहे. मग जर आपण कला शाखेचा विचार केला तर त्यामध्ये MA ही पदव्युत्तर परीक्षा आहे. जर आपण विज्ञान शाखेचा विचार केला तर MSc ही पदव्युत्तर परीक्षा आहे. आणि आपण जर वाणिज्य शाखेचा विचार केला तर MCOM ही या ठिकाणी काय आहे, पदव्युत्तर परीक्षा आहे. म्हणजे थोडक्यात एकतर आपण MA केलेला असावं, MSc केलेली असावी किंवा MCOM केलेला असावं. यापैकी कुठलीही एक पदव्युत्तर परीक्षा आपण उत्तीर्ण असू तर आपण सेट परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी पात्र ठरतो. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, केवळ या परीक्षा पास असूनच चालणार नाही, तर त्यासोबतच या पदव्युत्तर परीक्षांमध्ये आपल्याला किमान 55% गुण असणं आवश्यक आहे. जर आपण रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये असू, OBC, SC, ST, VJNT किंवा SBC, तर आपल्याला ह्या परीक्षांमध्ये किमान 50% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. जर आपण या परीक्षांमध्ये 55% किंवा रिझर्व्ह कॅटेगरीत असल्यास 50% गुण प्राप्त केलेले असतील तर आपण या परीक्षेसाठी निश्चितपणे अर्ज करू शकतो. तर पुढचा मुद्दा घेऊया मित्रांनो, की सेट परीक्षेचा अर्ज कसा करायचा असतो. तर पहा, सेट परीक्षेचा अर्ज हा केवळ ऑनलाईन पद्धतीने करता येतो. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा फॉर्म प्रिंट करायचा नाहीये, त्यासोबत डॉक्युमेंट्स जोडायचे नाहीत, नाही हार्ड कॉपी पाठवायची. फक्त दिलेल्या पद्धतीमध्ये आपल्याला ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये हा फॉर्म भरायचा आहे. दुसरा मुद्दा आहे महत्वाचा, पदवी व पदव्युत्तर परीक्षेचे जे गुण आहेत किंवा विद्यापीठाचं नाव असेल किंवा वर्ष असेल इत्यादी स्वरूपाची माहिती ही आपल्याला फॉर्म भरताना लागू शकते. त्यामुळे आपण ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरताना ही माहिती आपल्या सोबत ठेवूया. पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, अर्ज करण्यासाठी कोणती वेबसाईट आहे. तर पहा, सेट परीक्षा ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याद्वारे आयोजित केली जाते. त्यामुळे सेट परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या वेबसाईटवर जाणे आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती त्यांचा URL ऍड्रेस सुद्धा वेबसाईटचा दिलेला दिसेल. पहा मित्रांनो, जेव्हा आपण गुगल ओपन करू तेव्हा एक आपण थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं सर्च करू शकतो किंवा या ठिकाणी स्क्रीनवरती जो तुम्हाला वेब ऍड्रेस दिसतोय हा टाकून सुद्धा तुम्ही ती वेबसाईट ओपन करू शकता. जेव्हा तुम्ही ही वेबसाईट ओपन कराल त्यावेळेस तुमच्या समोर सेट एक्झामिनेशन असा पर्याय मेनू बार मध्ये दिसेल. या ठिकाणी तुम्ही जर या ॲरोकडे लक्ष दिलं तर तुम्हाला हा पर्याय दिसतोय. या पर्यायावरती क्लिक करून आपण सेट परीक्षेचा फॉर्म भरण्याची पुढील प्रक्रिया अगदी सविस्तर पाहू शकतो. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला या वेबसाईट वरती जाऊन आपला फॉर्म भरायचा आहे. पुढचा मुद्दा घेऊया, सेट परीक्षेची फीस किती आहे व कशी भरावी. तर मित्रांनो, सेट परीक्षेसाठी जी फीस ठरवलेली आहे विद्यापीठाच्या नियमानुसार, तर खुल्या प्रवर्गासाठी ही फीस 800 रुपये असणार आहे. तर जे रिझर्व्ह कॅटेगरीज आहेत त्या रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 650 रुपये फीस ठेवलेली आहे. मग या रिझर्वेशन मध्ये कॅटेगरी वाईज रिझर्वेशन सोबतच आपल्याला
जे अपंगांसाठीचं रिझर्वेशन असतं किंवा विशेष प्रकारचं रिझर्वेशन असतं, या सर्व बाबींचा उल्लेख या ठिकाणी जाहिरातीमध्ये केलेला आहे. साईडलाच तुम्हाला स्क्रीनवरती जाहिरात सुद्धा दिसत असेल, परंतु इथे आपण या बाबी स्पष्टपणे जाणू शकत नाहीत. त्यामुळे फक्त आपण हायलाइट करत मुद्द्यांचा आढावा घेऊया. ठीक आहे. तर फॉर्म भरताना जी फीस आपल्याला पे करायची आहे, ती फॉर्मच्या पुढच्या टप्प्यामध्ये जी दिलेली लिंक आहे, त्या लिंकच्या माध्यमातून आपल्याला ही फी भरायची आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारे कोणत्याही बँकेचं चालान काढायचं नाहीये आणि ही फीस डीडी किंवा चालानच्या स्वरूपात भरायची नसून फक्त आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये ही लिंक भरू शकतो. ठीक आहे. आता हा मुद्दा झाला फीस भरण्याशी संबंधित. तर त्यातील पुढचा महत्वाचा मुद्दा असा येतो की जी पावती आपण फीस भरल्यानंतर घेऊ, फॉर्म आणि पावती प्रिंट आउट करू, ती आपल्याला परीक्षा होईपर्यंत आणि निकाल जाहीर होईपर्यंत जपून ठेवायची. कारण एखाद्या वेळेस फीस न भरल्याची समस्या किंवा काही अडचण आली तर ह्या पावतीचा संदर्भ देऊन आपण त्याबद्दलची विचारणा, चौकशी आणि योग्य ती कार्यवाही विद्यापीठाच्या संपर्कातून करू शकतो. त्यामुळे फॉर्म आणि फी भरल्याची पावती आपल्याला हार्ड कॉपीच्या स्वरूपात व्यवस्थित जपून ठेवायची. ठीक आहे. चला पुढचा मुद्दा घेऊया. सेट परीक्षा नेमकी कधी होणार आहे? पहा, सेट ही जी परीक्षा आहे, यावेळेस दिलेल्या जाहिरातीमध्ये या गोष्टीचा सरळ आणि स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की सेट परीक्षा ही 7 एप्रिल 2024, 7 एप्रिल 2024 त्या दिवशी रविवार आहे. या दिवशी ही परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळेस असं होतं की परीक्षा ठरलेल्याच दिनांकाला होत असते आणि काही वेळेस असं होतं की जर एखादी तांत्रिक नैसर्गिक अडचण आली तर त्याची डेट बदलू सुद्धा शकते. परंतु त्या गोष्टी वेळोवेळी विद्यापीठाच्या वेबसाईटवरती जाहीर केल्या जातात. परंतु आपण तयारी करत असताना 7 एप्रिल 2024 ही तारीख लक्षात घेऊन आपली तयारी करायला पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा मुद्दा घेऊया, जो की शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे सेट परीक्षेचे सेंटर किंवा परीक्षा केंद्र कोणते आहेत. कारण परीक्षा जी आहे मित्रांनो, ही ऑफलाईन स्वरूपामध्ये होत असते. कारण नेट परीक्षा ही ऑनलाईन होते, तर सेट ही परीक्षा आतापर्यंत ऑफलाईन होत आलेली आहे. त्यालाच आपण पेपर अँड पेनच्या स्वरूपात म्हणत असतो. तर यासाठी दिलेले सेंटर कोणते आहेत ते आपण पाहूया. पहा, पहिले सेंटर आहे या ठिकाणी मुंबई, दुसरं आहे पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी व पणजी. म्हणजे गोवा या राज्यामध्ये केवळ एकच सेंटर किंवा परीक्षा केंद्र या ठिकाणी आपल्याला असल्याचं लक्षात येईल. तर या महाराष्ट्रातील आणि गोव्यातील ज्या काही शहरांची नावं या ठिकाणी नोंदवली त्या ठिकाणी सेट परीक्षेचं सेंटर असणार आहे. यापैकी किमान 3 पर्याय आपल्याला द्यायचे आहेत. जो पर्याय, जो भाग आपल्याला परीक्षेला जाण्यासाठी, उपस्थित राहण्यासाठी जवळचा असेल त्यानुसार आपण आपले प्रेफरन्सेस फॉर्म भरताना नोंदवायचे आहेत. शक्य तिथपर्यंत पहिल्या क्रमांकाचं जे शहर किंवा केंद्र आपण निवडू तेच आपल्याला मिळून जातं. कारण पेपर अँड पेन साठी आपल्या सर्व शहरांमध्ये जे सेंटर अवेलेबल आहेत त्यांचा उपयोग केला जातो. या पद्धतीने जर आपण फॉर्म भरला आणि त्या फॉर्मच्या माध्यमातून तयारीला लागलो तर निश्चितपणे आपण सेट ही परीक्षा अगदी यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊ शकतो. या सेट परीक्षेविषयीचे हे काही प्रश्न होते. अशाच प्रश्नांसोबत आणि अशाच मुद्द्यांसोबत तयारी करूया गुरुकृपा अकॅडमी सोबत.